कोपरगाव तालुक्यातील देरडे कोऱ्हाळे परिसरात शुक्रवारी 5 जून रोजी महसूल प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सिन्नर महामार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह महसूल, पोलीस व इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाशिक सिन्नर महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत एका हॉटेलसह एका घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केलं। याशिवाय महामार्गालगत व रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली इतर अनेक अनधिकृत बांधकामे, शेड तसेच विविध प्रकारचे अतिक्रमण JCB व अन्य यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने हटवण्यात आली। महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्यात यावीत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अडथळा ठरणारी बांधकामे दूर करण्यात यावीत या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती। महसूल व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून संपूर्ण कारवाई शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली। त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात प्रशासनाला यश आलं। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।